लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने आम्ही गेल्या वर्षभरापासून 332 नाक्यावर जो अवैध कब्जा आमच्या रिक्षा स्टँडवर झालेला आहे तो हटवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही महानगरपालिकेला विनंती करतोय। गेल्या 29 तारखेला आम्ही महानगरपालिकेला एक पत्र देऊन सांगितलं होतं की इथे आमचा तो अवैध कब्जा हटवावा रिक्षा स्टँडवर का, नाहीतर आम्ही आपल्या कार्यालयाच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्याला 9 तारखेपासून बसणार आहे। त्यांनी 29 तारखेपासून 9 तारखेपर्यंत काही केलं नाही। 9 तारखेला आम्हाला धरणे आंदोलनाला बसायला लागलं, 9 तारखेलाही काही त्यांनी निर्णय घेतला नाही। शेवटी 10 तारखेला आम्हाला 4 लोकांना उपोषणाला बसवायला लागलं। उपोषण करूनही ते काही बोलले नाही। काल आमच्याशी दराडे बोलले की आम्ही तुम्हाला 8 दिवसात ती केबिन आहे ती केबिन काढतो आणि तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो असं लिखित देतो असं ते बोलले आणि 10 दिवसात ऑफिसमधून पळून गेले। त्यामुळे नाईलाज असतो आज आम्हाला महानगरपालिकेचा गेट बंद करायला लागलेला आहे। पोलिसांच्या विनंतीवरून आम्ही हे गेट आता खाली केलेला आहे, परंतु आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही महानगरपालिकेने आयुक्तांनी तर आम्ही परत सगळेच्या सगळे महानगरपालिकेला घेराव घालू, कोणाला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि कोणाला बाहेर येऊ देणार नाही, असं आंदोलन आम्ही करतो।